सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पाटील यांनी आपल्यावर बेछूट आरोप करून सामाजिक पातळीवर बदनामी केल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे। या प्रकरणी गायकवाड यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी उमेश पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली होती। मात्र या नोटीसीला उत्तर देण्याचे सौजन्यही पाटील यांनी दाखवले नाही, अशी माहिती ॲडव्होकेट शेंडे यांनी दिली। सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत, त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्यामुळे अखेर गायकवाड यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा नोंदवण्यात आला। आंदोलनस्थळी करण्यात आलेल्या आरोपांमुळे आपली सामाजिक तसेच व्यावसायिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा ॲडव्होकेट शेंडे यांनी केला। श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे। यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे आशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता, त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछूट असे आरोप केलेले आहेत। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे। या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकीय तसेच पोलीस वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे।